लोणावळा येथील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लायन्स पॉइंट परिसरातील खोल दरीत एका 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. परेश हटकर असं ह्या मृत व्यक्तीचं नाव असून ते ऑफिसला जातो असं सांगून घराबाहेर पडले होते आणि ही घटना घातपात आहे की अपघात याचा शोध आता लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. नेमकी घटना काय घडली ते आधी आपण पाहूयात. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंट परिसरातील सुमारे 700 फूट खोल दरीत आढळला. परेश सूर्यकांत हटकर वय 38 राहणार सकाळनगर बाणेर रोड पुणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं शनिवारी दुपारी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार हटकर हे बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. शुक्रवार दिनांक 2 जानेवारीला सकाळी सुमारे 9 वाजता ते बँकेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. याबाबत शनिवारी 3 जानेवारीला सकाळी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान हटकर यांची कार लायन्स पॉइंट येथील वाहनतळावर आढळली. सोबतच तपासामध्ये त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन देखील याच परिसरातील असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस आणि बचाव पथकानं संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. लोणावळा येथील लायन्स पॉइंट इथे त्यांची कार कालपासून बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी या संदर्भात माहिती दिल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. परेश यांचा मोबाईल फोन लायन्स पॉइंटवर सापडला होता. मात्र विशेष म्हणजे त्यांचं टॉवर लोकेशन पाली किंवा इमॅजिका परिसरात दाखवत होतं. लोणावळा येथील दरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे अनेकदा लोकेशनमध्ये अशा तांत्रिक फरक पाहायला मिळतात. हे ओळखून शिवदुर्ग बचाव पथकानं दरी शोध घेण्याचा निर्णय घेतला. परेश हटकर दरीत पडले कसे, त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात झालाय, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेले असून या प्रकरणाचा सखोल तपास सध्या केला जातोय. कोकण कट्टा न्यूज, लोणावळा, रायगड.